ओके, तर आज आपण नवीन टॉपिक चालू करतोय, फंक्शन. आणि आतापर्यंत आपण कुठे आहेत, म्हणजे सी लँग्वेजचा भरपूर आपला पोर्शन झालाय की व्हॉट इज सी, सीचं हिस्ट्री, सी कोणी डेव्हलप केली, कशासाठी डेव्हलप केली, सी लँग्वेजचा मेन यूज काय, सी लँग्वेजला मदर ऑफ ऑल कम्प्युटर लँग्वेजेस म्हटलं जातं. सी पहिली लँग्वेज आली ज्याच्यामध्ये डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट अवेलेबल होता. त्याच्या आधी डेटा टाईप नावाचा कन्सेप्ट नव्हता, तर त्याच्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम्स येत होते. आणि सी लँग्वेजमध्ये खूप सगळे नवीन फीचर्स सुद्धा त्याच्यामध्ये आणले, की मेमरी मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये पण स्टॅटिक मेमरी अलोकेशन, डायनॅमिक मेमरी अलोकेशन, डेटा टाईप नावाचा महत्वाचा कन्सेप्ट आणला, ज्याच्यामुळे प्रोग्रामिंग इफिशियंट व्हायला लागलं. आणि याच्यामध्ये पण मग ॲरे, पॉइंटर, स्ट्रक्चर, इनम, युनियन असे वेगवेगळे डेटा टाइप्स याच्यामध्ये आले. तर डेटा टाइप्स आपण सुरुवातीला पाहिलं होतं. आता ती डायग्राम डोळ्यासमोर आणा. डेटा टाइप्स मध्ये प्रिमिटिव्ह डेटा टाइप होते. प्रिमिटिव्ह डेटा टाइप कुठले, तर इंटिजर, कॅर, फ्लोट, डबल आणि व्हाईड, याला आपण काय म्हणतो, प्रिमिटिव्ह डेटा टाइप, जे आपल्याला बेसिक प्रोग्रामिंग साठी लागतात. त्याच्यानंतर दुसरा डेटा टाईपचा कन्सेप्ट कुठला होता, डिराईव्ह डेटा टाईप. म्हणजे प्रिमिटिव्ह डेटा टाईप वरती काम करून आपल्याला प्रोग्रामिंग इफिशियंट करायचंय, त्याला आपण म्हणतो डिराईव्ह डेटा टाईप. डिराईव्ह म्हणजे जे प्रिमिटिव्ह डेटा टाईपच्या नेक्स्ट स्टेप. ओके, डिराईव्ह डेटा टाईप. आता डिराईव्ह डेटा टाईप मधला पहिला टाईप कुठला आहे, फंक्शन. त्याच्यानंतर ॲरे आणि त्याच्यानंतर पॉइंटर. तर आता आपण कुठे आहेत, तर फंक्शन आपण त्याच्यातलं शिकतोय. तर प्रिमिटिव्ह डेटा टाईप आपलं शिकून झालं. प्रिमिटिव्ह डेटा टाईप मधले वेगवेगळे कन्सेप्ट पण आपण पाहिले, की व्हॉट इज टाईप मॉडिफायर किंवा टाईप क्वालिफायर. टाईप मॉडिफायर मध्ये मग अनसाइंड, साइंड, शॉर्ट, लॉंग हे टाईप मॉडिफायर आपण शिकलो होतो. टाईप क्वालिफायर मध्ये कॉन्स्टंट, व्हॉलेटाईल हे आपण टाईप क्वालिफायर मध्ये पाहिलं होतं. त्याच्यानंतर आपण ऑपरेटर शिकलो होतो. ऑपरेटर मध्ये पण मल्टिपल ऑपरेटर्सचे प्रकार आपले झाले होते. तर तो एक कन्सेप्ट खूप लक्षात ठेवा. आणि आतापर्यंत जवळपास म्हणजे आपलं 30 ते 35% सी लँग्वेज शिकून झालंय. ओके, आता फंक्शन आपल्याला शिकायचंय, म्हणजे डिराईव्ह डेटा टाईप मधला पहिला प्रकार आपण शिकतोय, फंक्शन. फंक्शनच्या आधी आपला लूप पण झालाय. लूप मध्ये फॉर लूप आपण पाहिलं होतं, व्हाईल लूप पाहिलं होतं, डू व्हाईल लूप पाहिलं होतं. त्याच्यानंतर नेस्टेड लूप म्हणजे लूप विदिन लूप, याचे पण आपण एक्झाम्पल्स पाहिले होते. एक्झाम्पल्स मध्ये पॅटर्न मॅचिंगचे पण आपण एक्झाम्पल्स त्याच्यामध्ये पाहिले. तर स्टार, त्याच्यानंतर मॅट्रिक्स प्रिंट करणं, अप्पर ट्रायंगल प्रिंट करणं, लोअर ट्रायंगल प्रिंट करणं, डायगोनल्स प्रिंट करणं, त्याच्यानंतर 0 0 0 1 हे मॅट्रिक्स मध्ये कसे प्रिंट होतात हे पण आपण पाहिलेलं. ओके, तर डिराईव्ह डेटा टाईप मध्ये आपण फंक्शन आज आपण चालू करतोय. तर हे फक्त मी रिपीट का केलंय, तर आपण कुठे आहेत हे तुम्हाला समजायला हवं, की आता आपण 35% किंवा 30% सिलेबस ऑलरेडी आपला झालाय. आता आपण फंक्शन शिकतोय. तर आतापर्यंतचे सगळे सेशन जे आहेत ते म्हणजे 28 सेशन्स अराउंड झाले असतील, तर ते सगळ्यांनी बघायचेत. आणि तिथं काही डाऊट असतील तर लगेच विचारत चला. इथून पुढे तुमचा स्पीड वाढवायचा. आता तुम्हाला खूप सगळे असाइनमेंट वगैरे भेटतील, त्याच्यानंतर प्रोग्राम्स पण तुम्हाला भेटतील. तर हे प्रोग्राम्स आहेत सी प्रोग्राम्स. त्याच्यानंतर सी प्रोग्राम्स मध्ये मल्टिपल असाइनमेंट्स हे पण इथं तुम्हाला भेटेल. तर याचं मी गुगल ड्राईव्हला आज टाकणार आहे. तर सीचे सगळे प्रोग्राम्स बघून घ्या आणि त्याच्यानंतर ते प्रोग्राम रन करायचं पण ट्राय आउट करा. आता याच्यामध्ये सी प्रोग्राम्स मध्ये जर तुम्ही गेलं तर प्रत्येक कन्सेप्ट याच्यामध्ये आहे. ओके, तर हे सगळे साईज ऑफ ऑपरेटर आपण सुरुवातीला पाहिलं होतं. तर साईज ऑफ ऑपरेटर किंवा लूप हे पर्टिक्युलर कन्सेप्ट तुम्ही बघू शकता. आता फंक्शन आपण चालू केलंय, तर फंक्शन स्पेसिफिक पण प्रोग्राम त्याच्यामध्ये तुम्हाला भेटतील. तर अराउंड 100-200 प्रोग्राम्स त्याच्यामध्ये असतील. लॉजिक बिल्डिंग, असाइनमेंट्स किंवा भरपूर सगळं कंटेंट त्याच्यामध्ये आहे. ओके, ते आपलं नेक्स्ट जसे जसे लेक्चर्स होतील तसे तसे त्याच्यामधल्या असाइनमेंट्स पण आपण कव्हर करणार आहोत. पण हे प्रोग्रामचा ऍक्सेस तुम्हाला भेटेल आणि हे सगळ्यांनी रन करायचे. ओके, तर त्याच्यासाठी ईमेलचा ऍक्सेस लागेल तुमचा. ईमेल ऍड्रेसवरती आपण ते ऍक्सेस सगळ्यांना देणार आहे आणि डाउनलोड करायची ती झिप फाईल आणि ते प्रोग्राम्स रन करायचे.
परत एकदा इथे येतो की फंक्शन. आता मला सांगा की आतापर्यंत आपण काय करत होतो की सगळा कोड कशात करत होतो, मेन नावाच्या फंक्शन मध्येच राईट करत होतो. म्हणजे हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच लिहायचो आपण, नंतर इंट मेन लिहायचो आणि मेनच्या आतमध्येच आपलं जे काय होतं ते सगळं पार्ट आतापर्यंत आपण जे शिकलोय हे आपण काय करत होतो, एकाच फंक्शन मध्ये लिहित होतो. आता तुम्ही विचार करा की इथं जर मला खूप मोठा प्रोजेक्ट असाइन झाला आणि ज्याच्यामध्ये मला सी लँग्वेज यूज करायची आणि तिथं माझ्याकडे टीम आहे, म्हणजे 10-12 जण आहेत आणि प्रत्येकाला मला काम डिस्ट्रीब्यूट करायचं. आता जर सगळ्यांनी जर मेन फंक्शन मध्येच कोड लिहायला चालू केला तर किती कॉन्फ्लिक्ट येईल, म्हणजे कोण कुठं राईट करते हे समजणार नाही. एकतर त्या प्रोग्रामची रिडेबिलिटी राहणार नाही, बरोबर, जर तुम्ही मेन फंक्शन मध्ये सगळा कोड लिहायला चालू केला तर त्या प्रोग्रामची रिडेबिलिटी राहणार नाही. आता रिडेबिलिटी इम्प्रूव्ह का व्हायची असती, म्हणजे जर मोठ्या प्रोजेक्टवरती आपण ज्यावेळेस काम करत असतो तर त्यावेळेस प्रोग्राम फक्त वाचून समजला पाहिजे, कारण एक डेव्हलपर दुसऱ्या प्रोजेक्टवर जाऊ शकतो किंवा तो कंपनी लिव्ह पण करू शकतो. तर त्या केसमध्ये जर नवीन डेव्हलपर त्या प्रोजेक्टवर असाइन झाला तर त्याला तो कोड वाचून समजला पाहिजे, एक्झिस्टिंग कोड, कारण त्याला त्याच्यात मॉडिफिकेशन करायचे. मग त्या ठिकाणी फंक्शन्सचा रोल खूप इम्पॉर्टंट असतो. यू शुड नॉट राईट एव्हरीथिंग इन मेन, म्हणजे मेन फंक्शन मध्ये सगळंच कधीच लिहायचं नसतं. मेन हे तुमचं एंट्री पॉईंट फंक्शन आहे, पण ऍक्च्युअल जे बिझनेस लॉजिक आहे ते तुम्ही वेगवेगळ्या फंक्शन्स मध्ये लिहायला हवं. आता फंक्शन म्हणजे काय, तर फंक्शन ची डेफिनेशन स्ट्रेट फॉरवर्ड आहे. अ फंक्शन इज अ ग्रुप ऑफ स्टेटमेंट्स दॅट टुगेदर परफॉर्म अ टास्क. म्हणजे आता टास्क कुठला, तर तुम्ही एक एक्झाम्पल डोळ्यासमोर ठेवा की ऍडिशन ऑफ 2 नंबर्स किंवा मल्टिप्लिकेशन ऑफ 2 नंबर्स किंवा फॅक्टोरियल ऑफ नंबर, असे कुठला पण एक टास्क डोळ्यासमोर ठेवा आणि तो टास्क जर आपल्याला परफॉर्म करून घ्यायचा आहे तर वी शुड ऑलवेज ट्राय फॉर द फंक्शन. ही बेटर प्रोग्रामिंग प्रॅक्टिस आहे. म्हणजे कुठला पण प्रोग्राम जर तुम्हाला अवेलेबल करायचा असेल किंवा कुठला नवीन प्रोग्राम किंवा नवीन असाइनमेंट तुम्हाला असाइन झाली तर मेन मध्ये सगळा कोड लिहायचा नाही. मेन हा काय एंट्री पॉईंट फंक्शन, सुरुवात तिथून होईल, पण तिथून मग पुढचा जो पार्ट आहे त्या पर्टिक्युलर फंक्शनचा तो तुम्ही फंक्शन मध्ये लिहायला हवा. त्याने काय होतं की रियुजेबिलिटी वाढती, म्हणजे सेम सेम काम एका एका प्रोजेक्टमध्ये मला ऍडिशन मल्टिपल वेळा करायची होती, मी काय करल, त्या फक्त फंक्शनला कॉल मारल. एकदा त्या फंक्शनला मी डेव्हलप करून ठेवलं एका डेव्हलपरने तर मी काय करल, ती फंक्शन काय करल, रियूज करल ना, फक्त परत परत त्याच्यासाठी कोड रिईल का, नाही, मी त्या फंक्शनला काय करल, फक्त रियूज करल. तर रियुजेबिलिटी वाढवण्यासाठी फंक्शन पिक्चर मध्ये आलेलं आहे. ओके, आता फंक्शननी काय होतंय की रियुजेबिलिटी पण वाढती. त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की माझ्याकडे 12 डेव्हलपर्स आहेत आणि 12 डेव्हलपर्सला मला काम वाटून द्यायचंय, माझा प्रोजेक्ट तर खूप मोठा आहे, तर मी काय करणार, प्रत्येकाला एक एक वेगवेगळं फंक्शन देणार आणि त्याला सांगणार तू या फंक्शनचा कोड लिही. त्यांनी काय होईल की कॉन्फ्लिक्ट येणार नाही. त्याच्यानंतर प्रोग्रामची रियुजेबिलिटी पण वाढेल आणि रिस्पॉन्सिबिलिटी वाढेल, म्हणजे हा पर्टिक्युलर फंक्शन ह्या पर्टिक्युलर डेव्हलपरनेच लिहायचा किंवा त्याच्यात एरर जरी आला तरी त्या पर्टिक्युलर डेव्हलपरने सॉल्व्ह करायचं. म्हणजेच टीम डेव्हलपमेंट जिथं करायचंय, टीम डेव्हलपमेंट जिथं करायचंय तिथं काय यूज केलं पाहिजे, फंक्शन. जर तुम्ही एकटेच असाल तर मग तुम्ही मेन फंक्शन मध्ये सगळं लिहा, कारण तुम्हाला माहिती तुम्ही स्वतः त्याचे डेव्हलपर्स आहात. पण ती पण बॅड प्रोग्रामिंग प्रॅक्टिस आहे. मेन मध्ये कधीच सगळं लिहायचं नसतं. आता आपण जे प्रोग्राम बघतोय हे 5 ते 10 लाईनचे प्रोग्राम्स असतात किंवा जास्तीत जास्त 20-25 लाईनचा प्रोग्राम आतापर्यंत तुम्ही केला असेल. पण ज्यावेळेस प्रोजेक्ट डेव्हलप होतो तर तिथं 200 लाईन, 1000 लाईन, 3000 लाईनचा प्रोग्राम बनतो आणि तिथं मग प्रोग्राम मेंटेन करायला पण सोपं झालं पाहिजे. एकदा सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आणि झालं, उद्यानंतर इश्यू आला तर तो पटकन सॉल्व्ह पण व्हायला पाहिजे ना. त्याच्यासाठी हे फंक्शन्स खूप इम्पॉर्टंट असतात. तर फंक्शननी जर तुम्ही प्रोग्राम लिहिला तर लगेच तो कळतो की कुठे एरर आलाय आणि कुठं फिक्स मारायचा आणि परत लगेच डिप्लॉय करायचं. ओके, तर प्रोग्रामची रियुजेबिलिटी वाढणार आहे, प्रोग्रामची रिडेबिलिटी पण वाढणार आहे. रिडेबल असताना काय होईल, तो मग मेंटेनेबल राहील, कोणी पण त्याला फिक्स करू शकतं. जर तुम्ही कोडच असा लिहिला जो कोणाला समजणारच नाही तर उद्या तुम्ही जर त्या प्रोजेक्ट वरून बाजूला गेले तर तो सॉफ्टवेअर म्हणजे पूर्ण संपल्यातच जामा, बरोबर. जर डेव्हलपरने सॉफ्टवेअरच असं लिहिलं की जे मेंटेनच करता येणार नाही तर त्याचं काही पुढे होणारच नाही, बरोबर.
कारण तो एकटा तर कंटिन्यू त्याला मेंटेन करू शकत नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं असतं, ऑलवेज यू शुड ट्राय फॉर द फंक्शन. फंक्शन समजलंय, फंक्शन काय आहे? आणि फंक्शन सगळ्यात सुरुवातीला काय की डिराईव्ह डेटा टाईपचा एक प्रकार. तर डेटा टाईप आपण जे सुरुवातीला पाहिलं होतं, डेटा टाईप त्याचे 3 प्रकार होते. प्रिमिटिव्ह डेटा टाईप, त्याच्यानंतर डिराईव्ह डेटा टाईप, आणि तिसरा कुठला होता, युजर डिफाईन डेटा टाईप. आता प्रिमिटिव्ह डेटा टाईप मधले सगळे आपण पाहिलेत ऑलरेडी. कॅर, इंट, फ्लोट, डबल आणि वाईड. वाईड हा सुद्धा डेटा टाईप आहे. कुठला आहे, प्रिमिटिव्ह डेटा टाईप. वाईड म्हणजे नथिंग असतं. ओके, त्याला मेमरी अलोकेट होत नाही. डिराईव्ह डेटा टाईप मधले 3 सेपरेट नावं येतात. डिराईव्ह डेटा टाईप मध्ये येतं फंक्शन, त्याच्यानंतर येतं ॲरे आणि नंतर येतं पॉइंटर. ओके, युजर डिफाईन डेटा टाईप त्याच्या पुढचा प्रकार, जो कॉम्बिनेशन ऑफ प्रिमिटिव्ह डेटा टाईप आणि डिराईव्ह डेटा टाईप असतं. युजर डिफाईन डेटा टाईप मध्ये येतं स्ट्रक्चर, युनियन आणि इनम. हा जो टेबल आहे हा तुमच्या डोळ्यासमोरच आला पाहिजे. ओके, हे आपण ऑलरेडी मागच्या सेशन्स मध्ये, सुरुवातीचे सेशन जर तुम्ही आठवले डेटा टाईप काय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लगेच समोर येईल. विसरायचं नाही, ती डायग्राम डोळ्यासमोर ठेवायची. ओके, तर आता आपण इथे आहेत फंक्शन. ओके, तर हा वरचा पार्ट आपला ऑलरेडी झालाय, प्रिमिटिव्ह डेटा टाईप. आणि याच्यामध्ये पण मल्टिपल कन्सेप्ट वगैरे आपण पाहिलेत. आपण याच्यामध्ये काय काय पाहिलंय, तर ऑपरेटर्स हा एक चॅप्टर आपण पाहिलाय, ऑपरेटर्स. त्याच्यानंतर आपण बघितलंय लूप्स. ओके, आणि आता आपण इथे डिराईव्ह डेटा टाईप मधल्या फंक्शन मध्ये. हा फंक्शन सुद्धा खूप इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, याच्यावरती तुम्हाला म्हणजे एक्झामला सुद्धा जर, हे तर म्हणजे सगळ्या लँग्वेज मधला जेनरिक टॉपिक आहे. फंक्शन हे कुठं पण जा, C++ मध्ये जा, जावा मध्ये जा, पायथॉन मध्ये जा, फंक्शन तिथं असणारच. जेनरिक कोर प्रोग्रामिंगचा कन्सेप्ट म्हणू शकता. जसं डेटा टाईप सगळीकडे आहे, तसं फंक्शन पण सगळीकडे आहे. त्याच्यामुळे फंक्शन तुम्ही सुरुवातीच्या लेवलला जर शिकत असताल सी लँग्वेज मध्ये, तर हे तुम्हाला पुढे पण येणार आहे. त्याच्यामुळे फंक्शन आत्ताच नीट क्लिअर करून घ्यायचे. आणि डाऊट असतील काय असतील तर विचारत चालायचे. तर प्रोग्रामिंगच्या असाइनमेंट्स वगैरे जसे आपल्या होतील, त्याच्यामध्ये फंक्शननेच कोड करायचा आणि सगळ्या असाइनमेंट रन करायचं, ट्राय करायचे सगळ्यांनी. असाइनमेंट रन केला तर तुमचा हँड्स ऑन त्याच्यामध्ये वाढेल आणि त्याच्यानंतर तुमचा डाऊट पण त्याच्यातून क्लिअर होईल. कॉन्फिडन्स लेवल सुद्धा वाढेल. जर स्वतः प्रोग्राम रन केला तर तो समजायला लागेल आणि कॉन्फिडन्स वाढेल. कारण सुरुवातीला असतं की प्रोग्रामच समजत नाही. समजत का नाही, तर आपण प्रोग्राम ट्राय केलेला नसतो. मला पण काय येत नव्हतं. हॅलो वर्ल्डच्या पुढे मी कधी जातच नव्हतो MCS पर्यंत. तुम्ही तरी VCS लेवलला आहेत. ओके, तर प्रोग्राम ट्राय करा. ज्यावेळेस तुम्ही ट्राय करणार तुम्हाला अंडरस्टँडिंग होईल. तुमचं म्हणजे थॉट प्रोसेस एवढा वाढेल की प्रोग्राम तुम्ही ट्राय केला की बॅकग्राऊंडला काय होतंय हे पण तुम्हाला समजेल. म्हणजे बॅकग्राऊंडला जे टूल चेन वगैरे आपण बघितलं होतं की सी प्रोग्राम एक्झिक्यूट झाला तर काय होते, जसं जसं आपण प्रोग्राम लिहिलेला असतो, प्री प्रोसेसर एक्झिक्यूट होतो, मग कंपायलर एक्झिक्यूट होतो, मग नंतर असेंब्लर एक्झिक्यूट होतो, त्याच्यानंतर मग लिंकर एक्झिक्यूट होतो. लिंकर ठरवतो की .exe बनवायचं की .out. त्याच्यानंतर लोडर ठरवतो की तो प्रोग्राम रन करायचा. मग रन करायचा तर हार्ड डिस्क वरून रन करून तो रॅमवर घेऊन यायचा. या सगळ्या गोष्टी बॅकग्राऊंडला घडत असतात. म्हणजे नॉर्मल हॅलोवर्डचा जरी प्रोग्राम आपण लिहिला तरी खूप काही ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये इंटरनल्स मध्ये होत असतं. आणि ते ज्यावेळेस तुम्हाला अनालाइज होईल आणि त्याच्यानंतर प्रोग्रामनी आउटपुट रिटर्न केल्यानंतर जो म्हणजे कॉन्फिडन्स लेवल असतो तो तुम्हाला अनुभवायला पण भेटेल ज्यावेळेस तुम्ही प्रोग्राम स्वतः रन करणार त्यावेळेस. तर 30% सिलेबस आपला झालाय. इथून पुढं जरी पण तुम्ही केलेलं नसेल तर आत्ताच हे सगळे 28 लेक्चर्स, ज्याच्यात 28 आवर्सचं कंटेंट आहे, ते सगळे बघून काढा. आणि त्याच्यात डाऊट असेल तर विचारा. कारण आत्ता जर तुम्ही केलं नाही तर पुढे तुम्ही 2-2 वर्ष 3-3 वर्ष जरी केलं तरी पण ते होणार नाही. हे मी आत्ता सांगतोय. म्हणजे तुम्हाला एखाद्याने जर केलं नाही आणि त्यांनी 2 वर्षानंतर त्याचा विचार केला तर त्याला कळेल की
हे सर असं का बोलत होते की त्यावेळेस जर केलं नाही तर आपण 2 वर्ष जरी केलं नाही तर येणार नाही, त्यावेळेस ते तुम्हाला रिअलाइज होईल. त्याच्यामुळे आत्ताच टाइम आहे तर त्याचा युटिलाइज करायचा. तर फंक्शन आपण बघत होतो. फंक्शन्स शिकताना नॉर्मल आधी फंक्शन एक फंक्शन्स तर असतंच, म्हणजे मेन नावाचं फंक्शन प्रत्येक प्रोग्राम मध्ये असतंच. ओके. आणि फंक्शन ची डेफिनेशन काय आहे की अ फंक्शन इज अ ग्रुप ऑफ स्टेटमेंट दॅट टुगेदर परफॉर्म अ टास्क. तर ही फंक्शनची डेफिनेशन पण लिहून घ्या. त्याच्यानंतर ही पर्टिक्युलर लाईन पण लिहून घ्या. एव्हरी सी प्रोग्राम हॅव्हिंग ऍटलीस्ट वन फंक्शन. त्याला आपण काय म्हणतो, एंट्री पॉईंट फंक्शन विच इज मेन. मेन नावाचं फंक्शन असतं म्हणजे असतंच. विदाऊट मेन प्रोग्राम कधीच रन होणार नाही. कंपायलरला फक्त माहिती एंट्री पॉईंट फंक्शन, एंट्री कुठून करायची, तर मेन नावाचं गेट तिथं असेल तिथूनच प्रोग्रामला एंट्री होणार. मेन लिहिलं नाही तर प्रोग्राम काय करेल, एरर मारणार. कारण कंपायलरला काय माहिती, मेन नावाचं फंक्शन असलंच पाहिजे. ओके. आणि रियुजेबिलिटी पर्पज साठी फंक्शन आलेलं आहे. त्याच्यानंतर टू इम्प्रूव्ह रिडेबिलिटी, टीम वर्क असेल, मल्टिपल डेव्हलपर्स असतील तर त्याच्यामध्ये जर तुम्ही फंक्शन्स यूज केलं तर तो प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर गुड मेंटेनेबल राहील. तर बेस्ट प्रॅक्टिस काय आहे की स्मॉल स्मॉल फंक्शन मध्ये तुम्ही त्या प्रोग्रामचे चंक्स केले पाहिजेत आणि तशी रिस्पॉन्सिबिलिटी त्या फंक्शनची वाटून दिली पाहिजे. ती तुम्ही इंटरनली डेव्हलपरला पण देऊ शकता. म्हणजे नॉर्मल प्रोजेक्ट तुम्ही कुठला पण प्रोजेक्ट घ्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बिल्डिंग बांधायचं काम जर तुम्ही डोळ्यासमोर आणलं तर तिथं पण वेगवेगळे फंक्शन्स असतात. म्हणजे त्या बिल्डिंगचा पाया खाणं, त्या पायावरती नंतर विटांचा थर चढवणं, त्याच्यानंतर दुसरे पुढचे फंक्शन्स काय आले की त्याला प्लास्टर करणं, त्याच्यानंतर स्लॅब टाकणं, त्याच्यानंतर कलर देणं. हे सगळे काय आहेत, वेगवेगळे फंक्शन आहेत. सगळे एकच माणूस करतो का, नाही. प्रत्येकाने काय केलेलं आहे, प्रत्येकाचा एक एरिया आहे त्या फंक्शन मध्ये त्याने वाटून घेतलेला, बरोबर. तर एक फंक्शन झालं की दुसरं फंक्शन, दुसरं झालं की तिसरं फंक्शन, असे ते कॉल करत चालले. आणि सेम फंक्शनॅलिटी प्रोग्रामिंग मध्ये पण यूज केली गेली. त्या कन्सेप्टला त्यांनी काय नाव दिलंय, फंक्शन इन सी, अँड विच इज वन टाइप ऑफ अ डिराइव्ह डेटा टाइप. डेटा टाइप मधला पहिला टाइप आपण बघतोय फंक्शन. तर हे मी रिअल लाईफ एक्झाम्पल फक्त तुम्हाला ती गोष्ट मॅप होण्यासाठी सांगितलंय की ज्यावेळेस एखादा बंगलो आपण बांधतो तर त्यावेळेस सुद्धा वेगवेगळे फंक्शन्स असतात. एक फंक्शन कॉल झालं की दुसरं फंक्शन होतं, दुसरं फंक्शन कॉल झालं की तिसरं फंक्शन होतं. आणि या फंक्शन्स मध्येच त्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाची वेगवेगळी दिलेली आहे. तर प्रोजेक्टमध्ये पण असंच असतं की वेगवेगळे फंक्शन्स असतात. प्रत्येक फंक्शनचा वेगळा टास्क असतो. तो टास्क कम्प्लीट झाला की पुढचं फंक्शन जातं. वन बाय वन असा कॉल होत चालतो. ओके. प्रोग्रामिंग मध्ये पण तेच कन्सेप्ट. आणि फंक्शन्सचा मेन यूज काय की रियुजेबिलिटी वाढवणं, रिडायबिलिटी वाढवणं आणि टीम डेव्हलपमेंटला पण हा फंक्शन सपोर्ट करतो. जर एकच जण डेव्हलप करणार असेल आणि तिथं जर मग काहीच मेंटेन राहणार नाही, जर तुमच्याकडे टीम आहे, एक टीम म्हणजे मोर दॅन वन पर्सन, तर टीम आहे तुमच्याकडं, तर तुम्ही फंक्शन्स मध्ये तो प्रोग्राम किंवा सॉफ्टवेअर वाटून घेऊ शकता आणि त्याच्यानंतर कोड करू शकता. तर हा जो थेरॉटिकल पार्ट आहे हा लिहून घ्या, फंक्शन इन सी, त्याच्यानंतर डेफिनेशन आणि त्याचा युसेज, फंक्शन्स काय यूज करायचे, वाय फंक्शन. तर परीक्षेला जर तुम्हाला क्वेश्चन आला की व्हॉट इज फंक्शन इन सी, तर हा पार्ट तुम्हाला तिथं लिहिता आला पाहिजे. हे लिहून झालं की सांगा. आणि फंक्शनला दोन पार्ट असतात, म्हणजे डिक्लरेशन आणि डेफिनेशन. तर डिक्लरेशन जसं डेटा टाईपचं डिक्लरेशन असतं ना, की सुरुवातीला आपण डिक्लेअर करतो व्हेरिएबल, तर इथं फंक्शनला पण डिक्लेअर करायला लागतं आणि फंक्शनचा कोड पण लिहायला लागतो. तर कोड जो पार्ट असतो फंक्शनचा तो डेफिनेशन मध्ये येईल. फंक्शनचं नुसतं डिक्लरेशन आपण करतो तर तिथं त्याचं फक्त डिक्लेअर होतं, म्हणजे हे फंक्शन येणार आहे असं आपण सांगतो. ऍक्च्युअल जो बिझनेस लॉजिक असेल किंवा कोड असेल तो कशाचा असेल, फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये. आता आपण एक एक्झाम्पल बघणार आहे आज नॉर्मल, की ऍडिशन ऑफ टू इंटिजर. तर दोन वेनी बघणार, एक मेन मध्ये सगळा कोड आणि दुसरा फंक्शन मध्ये त्या ऍडिशनचा कोड. ही थेअरी लिहून झाली का सगळी, व्हॉट इज फंक्शन इन सी, व्हाय फंक्शन आणि फंक्शनचे मल्टिपल पार्ट्स. तर दोन पार्ट आहेत, एक फंक्शन डिक्लरेशन आणि फंक्शन डेफिनेशन. अजून 2 मिनिट मी थांबतो.
डन सर. तर आता आपण एक ऍडिशन ऑफ 2 इंटिजर्सचा प्रोग्राम घेऊ. तर आधी फंक्शन चालू करायच्या आधी मला काय करायचं, एक नॉर्मल ऍडिशन ऑफ 2 इंटिजरचा प्रोग्राम घ्यायचा. तर त्याच्यामध्ये आपण काय करतो, 2 नंबर घेतो, इंट no1 आणि इंट no2. बरोबर. त्याच्यामध्ये no1 ची व्हॅल्यू मी दिली काहीतरी 30 आणि no2 ची व्हॅल्यू दिली 40. आता याच्यात मला काय करायचं, ऍडिशन करायचं. तर मी एक नंबर पण घेतला इंट ऍडिशन आणि इक्वल टू काय म्हटलो, इंट ऍडिशन इक्वल टू no1 प्लस no2. हे आपलं पण झालंय ऑलरेडी. ज्यावेळेस आपण ऑपरेटर अरिथमॅटिक ऑपरेटर करत होतो त्यावेळेस आपल्या ऍडिशनचा प्रोग्राम झालेला आहे. मी परत रिपीट करतोय म्हणजे तो सिंटॅक्स पण डोळ्यासमोर आठवा. तर इथं आपण प्रिंटएफ मध्ये सांगतो की ऍडिशन ऑफ 2 नंबर्स इज इक्वल टू %d आणि ऍडिशन हा व्हेरिएबल पण इंटिजर आहे तर %d घेतला आणि तो पर्टिक्युलर व्हेरिएबल. तर याचा आउटपुट आता मी रन करतो. ओके. याचा आउटपुट आता रन केलं तर किती आलंय, 70. हा ऍडिशनचा प्रोग्राम आहे नॉर्मल. 2 व्हेरिएबल घेतलेत, 2 व्हेरिएबल इनिशियलाइज केलेत इंटिजर आणि ऍडिशनचं लॉजिक इथं लिहिलं no1 प्लस no2 आणि तो ऍडिशन नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याची आर व्हॅल्यू मी इथं प्रिंट केली. आर व्हॅल्यू म्हणजे रिअल व्हॅल्यू. ओके, हे क्लिअर आहे सगळ्यांना. हा सिंटॅक्स पण लिहून घ्या. बिफोर अप्लाइंग फंक्शन याला नाव द्या वरती की ऍडिशन ऑफ 2 नंबर्स बिफोर अप्लाइंग फंक्शन. ऍडिशन ऑफ 2 integers. तर इथं 30 आणि 40 2 इंटिजर आपण घेतलेत आणि ऍडिशन नॉर्मल वेनी. आता इथं सगळं मेन मध्येच आहे. मेन नावाचं फंक्शन एक तर असतंच, याला आपण काय म्हणतो, एंट्री पॉईंट फंक्शन. हे पण फंक्शन आहे पण ते कुठलं, एंट्री पॉईंट फंक्शन. एक फंक्शन ऍटलिस्ट सी प्रोग्राम मध्ये असतंच, त्याचं नाव काय आहे, मेन. आणि तीच लाईन आपण इथं लिहिलेली, थिअरेटिकल जो पार्ट आपण लिहिला, एव्हरी सी प्रोग्राम हॅव्हिंग ऍटलिस्ट 1 फंक्शन विच इज मेन. त्यालाच आपण एंट्री पॉईंट फंक्शन पण म्हणतो. आतापर्यंतचे सगळे जे प्रोग्राम्स होते हे एंट्री पॉईंट फंक्शन्सनेच होते, म्हणजे दुसरं फंक्शन नव्हतंच आतापर्यंत. आज आपण फंक्शन चालू केलंय, इथून पुढचे सगळे प्रोग्राम फंक्शन्सने असतील. हा प्रोग्राम लिहून झालाय. हा प्रोग्राम नॉर्मल ऍडिशनचा, याच्यामध्ये फंक्शन कुठंच नाही. बिफोर अप्लाइंग फंक्शन. आता सेम काम आपल्याला काय करायचंय, फंक्शनने करायचं. सेम काम आपल्याला फंक्शनने करायचं. हे लिहून झालंय का सगळ्यांचं? हे कन्फर्म करा, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स. आणि ही पण असाइनमेंट करायची आज. तर फंक्शन समजायच्या आधी तुम्हाला नॉर्मल सिंटॅक्स समजायला हवा. डन सर. ओके ओके. आता मी काय करतोय, मला काय पाहिजे की माझी असाइनमेंट कुठली आहे. आपला प्रॉब्लेम स्टेटमेंट काय आहे की राईट अ प्रोग्राम युजिंग फंक्शन, राईट अ प्रोग्राम फॉर ऍडिशन ऑफ 2 नंबर्स युजिंग फंक्शन. आता ज्यावेळेस फंक्शन लिहित आहे तर तुमच्याकडं 2 गोष्टी माहीत असाव्यात. एक तर कुठलं डिक्लरेशन आणि दुसरं म्हणजे डेफिनेशन.
आता डिक्लेरेशन म्हणजे त्या फंक्शनला आपण काय सांगतो की अशा नावाचं फंक्शन येणार आहे. डिक्लेरेशन मध्ये आपण काय सांगतो की अशा नावाचं फंक्शन येणार आहे आणि ते कुठे येणार किंवा त्या फंक्शनचा काय सिंटॅक्स असणार तो आपण कुठे लिहितो डेफिनेशन मध्ये. आता ह्याच एक्झाम्पल मध्ये ऍडिशन नावाचं फंक्शन आहे. तर ऍडिशन नावाचं फंक्शन, त्या फंक्शनला नेम देतो आपण ऍडिशन. ओके, ऍडिशन नावाचं फंक्शन आहे. आता याच्यामध्ये इनपुट आणि आउटपुट असतं. कारण कुठलं पण काम देताना आपण काय सांगतो की काहीतरी त्याला व्हॅल्यू देतो आणि त्याच्यानंतर त्याला आपण सांगतो की याचा आउटपुट मला काहीतरी दे, बरोबर. तर मग याला इनपुट असणार आणि आउटपुट असणार. आता ऍडिशन नावाचा प्रोग्राम आहे, त्याच्यामध्ये इनपुट काय असेल बरं? याच्यामध्ये इनपुट काय असणार आहे? 2 नंबर तर त्याला पास करायचेत, बरोबर. मग 2 नंबर कुठले पास करायचे? तर इंटिजरचे. ओके, तर हे काय झालंय की त्याची डिक्लेरेशन 2 नंबर त्याला असणार आहेत, NO1 आणि इंट NO2. तर हे काय झालं त्याचं डिक्लेरेशन. त्याच्यानंतर हे डिक्लेरेशन आपण फक्त सुरुवातीला करतो, म्हणजे प्रोग्राम जिथून स्टार्ट होतो इंट मेनच्या वरती आपण डिक्लेरेशन करू शकतो. त्याच्यानंतर जे डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये ऍक्च्युअल कोड येईल. ऍडिशन, त्याला कुठले पॅरामीटर पास होत आहेत? NO1 आणि इंट NO2 आणि फंक्शनचा असा सिंटॅक्स असतो. ओके, तर डिक्लेरेशन आणि डेफिनेशनचा फरक समजलाय. डिक्लेरेशन मध्ये आपण फक्त त्याला सांगतो की या फंक्शनचं नाव असं असेल आणि या फंक्शनला एवढे पॅरामीटर असतील, त्याला आपण काय म्हणतो? फंक्शन डिक्लेरेशन. त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे डेफिनेशन, तर ऍक्च्युअल बिझनेस लॉजिक म्हणजेच NO1 प्लस NO2, NO1 प्लस NO2 हे लॉजिक जे हे कशात असणार आहे? डेफिनेशन मध्ये. कळालंय? डिक्लेरेशन मध्ये काय सांगतोय की त्या फंक्शनचं नाव काय असेल आणि त्याला किती पॅरामीटर असतील हे आपण डिक्लेरेशन मध्ये सांगतो. डेफिनेशन मध्ये ऍक्च्युअल बिझनेस लॉजिक आपण त्याचं लिहितो. आता ह्या फंक्शनने काहीतरी व्हॅल्यू रिटर्न केली, या फंक्शनने काहीतरी व्हॅल्यू रिटर्न केली, तर ही जी व्हॅल्यू आहे ही रिटर्न करण्यासाठी आपल्याकडं याला कशात रिटर्न करायची, तर याच्यासाठी एक रिटर्न टाईप पण असतो फंक्शनला. तर रिटर्न टाईप ऑलवेज फंक्शनच्या नावासमोर आपण लिहितो. तर ज्यावेळेस डिक्लेअर करतो आणि त्याच्यानंतर त्याची डेफिनेशन पण लिहितो, तर त्याचा रिटर्न टाईप तिथं टाकला पाहिजे. तर रिटर्न टाईप कशावरनं ठरतं की व्हाईट जर असेल तर व्हाईटचं मिनिंग काय असतं की काहीच रिटर्न नको करू, नथिंग. जर इंटिजर रिटर्न करणार असा, तर इथे ऍडिशन मध्ये तुम्हाला एक 2 नंबरची ऍडिशन केल्यानंतर काय भेटणार आहे? इंटिजर भेटणार आहे. तर इंटिजर जर रिटर्न करायचं असेल तर त्या फंक्शनचा रिटर्न टाईप इथं लिहायचा असतो. याचा सिंटॅक्स बघा, डिक्लेरेशन्स मध्ये सिंटॅक्स बघा, रिटर्न टाईप, त्याच्यानंतर फंक्शन नेम आणि त्याच्यानंतर फंक्शन पॅरामीटर. मग इथं किती पण पॅरामीटर असू शकतात, पॅरम1 फंक्शन, पॅरम2 किंवा फंक्शन पॅरम3, डिपेंड ऑन यूज केस. सध्याच्या ऍडिशन नावाच्या प्रोग्राम मध्ये आपल्याकडे पॅरामीटर किती आहेत? 2च, म्हणून आपण इथं 2 घेतले. आणि रिटर्न टाईप आपला इंटिजर, कारण आपल्याला ऍडिशन केल्यानंतर ती व्हॅल्यू रिटर्न पण करायची. तर मग रिटर्न करताना तुम्ही ती व्हॅल्यू अशी रिटर्न पण करू शकता. कळालं? तर आता आपण काय करू, एक एक्झाम्पल ऍडिशन ऑफ 2 इंटिजरचं एक्झाम्पल आपण फंक्शन मध्ये ट्राय करू. ओके, हे क्लिअर आहे सगळ्यांना? थिअरी, डिक्लेरेशन आणि डेफिनेशन. डेफिनेशन मध्ये ऍक्च्युअल बिझनेस लॉजिक येईल. डिक्लेरेशन म्हणजे फक्त तुम्ही सांगणार की या नावाचं फंक्शन असेल, याला एवढे पॅरामीटर्स असतील. पण हे काय झालं, फक्त डिक्लेरेशन. डिक्लेरेशन तुम्ही सगळ्यात सुरुवातीला करायचं असतं. त्याचं मिनिंग काय झालं की हे पर्टिक्युलर फंक्शन असं येणार आहे प्रोग्राममध्ये, कुठे येईल, त्याचं बिझनेस लॉजिक काय असेल हे तुम्ही फंक्शन राईट केल्यानंतरच तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचं. ओके, याच्यात काही डाऊट आतापर्यंत जे झालंय त्याच्यात?
असेल तर विचारा. ओके. आता मी काय करतोय, ऍडिशन ऑफ 2 नंबर्सचं मी फंक्शन लिहायला घेतोय. तर फंक्शन लिहिताना जसं मी सांगितलं की मला काय पाहिजे, डिक्लरेशन आणि त्या फंक्शनची डेफिनेशन पण पाहिजे. मग ती डेफिनेशन तुम्ही इंट मेनच्या वर लिहा किंवा इन मेनच्या खाली लिहा तरी पण चालते. या एक्झाम्पल मध्ये मी काय करतोय, खाली लिहितो फंक्शन डेफिनेशन, फंक्शन डेफिनेशन आणि वरती काय करायचं, फंक्शन डिक्लरेशन. आता माझे 2 नंबर आहेत बरोबर. आता हे लॉजिक जे मला डेफिनेशन आणि डिक्लरेशनचं लॉजिक फंक्शन मध्ये मूव्ह करायचं. आताचा कोड कसा होता, मेन मध्ये होता सगळा. तर आता मला काय करायचंय, इंट ऍडिशन नावाचं फंक्शन लिहायचंय. ऍडिशन नावाच्या फंक्शन्सला मी काय सांगणार आहे, 2 पॅरामीटर माझ्याकडे आहेत, इंट no1 आणि इंट no2 सेमिकोलॉन. हे काय झालं, डिक्लरेशन बरोबर. त्याच्यानंतर फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये येणार, सांगणार इंट ऍडिशन, 2 पॅरामीटर माझ्याकडे आहेत, इंट no1 आणि इंट no2. ओके. तर हे स्पेलिंग जे डिक्लेअर केलंय तेच डेफिनेशन मध्ये पाहिजे. ओके. त्याच्यानंतर जे बिझनेस लॉजिक होतं म्हणजे रिटर्न काय करायचंय तुम्हाला, की no1 प्लस no2 ऍडिशनचा जो प्रोग्राम होता त्याचं जी व्हॅल्यू रिटर्न करायची त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशन करायची होती. हे बिझनेस लॉजिक, इथं तुम्ही बिझनेस लॉजिक म्हणू शकता. प्रोग्रामचं लॉजिक ऍडिशन ऑफ 2 नंबर्स, एक व्हेरी फर्स्ट प्रोग्राम. तर तो काय करतोय आपण, no प्लस no2. आता त्या फंक्शनला कॉल द्यायचा आहे. कॉल कुठून देणार तुम्ही, तर मेन मधून. तर हे जे बिझनेस लॉजिक होतं हे तुम्ही तिकडे टाकलं बरोबर, इंट ऍडिशन इक्वल टू त्या पर्टिक्युलर फंक्शन मध्ये तुम्ही टाकलं. तर ऍडिशनला काय मारा, फंक्शनला कॉल द्या no1 no2. ओके. इथं काय करतोय आपण, इंट ऍडिशन. इथं ऍडच्या नावाऐवजी काय म्हणा, रिझल्ट. रिझल्ट जो स्टोअर केलेला असेल तर तो आपण इथं प्रिंट केलाय. आता या प्रोग्रामला नीट रीड करा. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय केलंय, हॅश इन्क्लूड स्टुडिओ डॉट एच हे बेसिक आधीच होतं तसंच. नंतर मला ऍडिशनचा प्रोग्राम लिहायचा होता. तर याच्यासाठी मी 2 व्हॅल्यू घेतल्या, no1 no2. no1 मध्ये 30 आहे, no2 मध्ये 40 बरोबर. त्याच्यानंतर दोघांचं मला काय पाहिजे, ऍडिशनचा रिझल्ट पाहिजे. तर मी काय केलंय, ऍडिशन नावाचं फंक्शन लिहिलं. तर ते फंक्शन लिहिताना 2 पॅरामीटर्स किंवा जे 2 त्याचे टाईप होते की फंक्शन डिक्लरेशन आणि फंक्शन डेफिनेशन, हे मी आधी इथं इम्प्लिमेंट केलं. कारण डिक्लरेशन ज्यावेळेस लिहितो त्यावेळेस मी जसं सांगितलंय की डिक्लरेशनचा सिंटॅक्स, रिटर्न टाईप, फंक्शन नेम आणि फंक्शन पॅरामीटर्स हे आपण डिक्लेअर करून ठेवले. त्याच्यानंतर सेमिकोलन हा सिंटॅक्स आहे बरं का डिक्लरेशनचा. जर डिक्लेअर केलं नाही तर एरर येईल. तो काय सांगेल की ते फंक्शन डिक्लेअर नाही, अनडिक्लेअर फंक्शन, असा तो एरर मार. आता ह्या फंक्शनला कॉल द्यायचा आहे. फंक्शनला कॉल ऑलवेज कुठून जाईल, मेन नावाच्या फंक्शन मधून. तर 2 नंबर घेतल्यानंतर जे कॅल्क्युलेशन करायचे ते मी बिझनेस लॉजिक इथं ऍड केलंय का लाईन नंबर 10 ला, नाही. त्याच्यासाठी मी सेपरेट फंक्शन त्याच्यासाठी यूज केलं. कारण मला उद्या ऍडिशन सारखं सबट्रॅक्शनचं पण फंक्शन पाहिजे, मल्टिप्लिकेशनचं पण पाहिजे. त्या केसमध्ये मी सगळं लॉजिक मेन मध्ये टाकणार आहे का, नाही. कारण त्यांनी काय होईल, प्रोग्रामची रिडेबिलिटी राहणार नाही, रियुजेबिलिटी राहणार नाही. उद्या मला ऍडिशन नावाचं फंक्शन परत परत यूज करायचंय तर मी काय करणार, परत परत कोड लिहिणार का, नाही. मी त्याच्यासाठी फंक्शन एकदा डिफाईन केलंय तर मी काय करेल, परत परत कॉल मारू शकतो.
उद्या मला नंबर 1 आणि नंबर 2 वेगळे घ्यायचे आणि त्या फंक्शनला कॉल द्यायचा आहे, तर कोड मला लिहायला लागेल का परत? नाही. आता मी काय केलंय, त्याची डेफिनेशन डिक्लेरेशन एकदा देऊन ठेवली आणि त्याचं काम काय आहे की 2 नंबर आले की त्याने ऍडिशन करायची. त्याचं काम काय ठरवून दिलंय, 2 नंबर आले की ऍडिशन करायची. आता या प्रोग्राम मध्ये रिझल्ट नावाचं व्हेरिएबल आपण एक थर्ड व्हेरिएबल घेतलाय. तो कशासाठी घेतलाय? ऍडिशन नावाच्या फंक्शनला कॉल मार असं सांगतोय. कॉल मारताना मग 2 पॅरामीटर आपण पास केले, NO1 आणि NO2. NO1 मध्ये 30 आहे, NO2 मध्ये 40 आहे. मग तो ऍडिशन नावाच्या फंक्शन मध्ये जाईल, इथं चेक करल की 2 व्हेरिएबल मध्ये त्याला व्हॅल्यू भेटतील 30 आणि 40, आणि ते ऍक्च्युअल बिझनेस लॉजिक जे ते इथं रिटर्न करून तो एक्झिक्यूट करल. रिटर्न करताना तो इंटिजर व्हॅल्यू पास करल, म्हणजे NO1 प्लस NO2 30 प्लस 40 किती होतात? 70. ती व्हॅल्यू त्यांनी पास केली. कुणाला पास केली? तर लाईन नंबर 10 ला, जिथं आपण रिझल्ट नावाचा व्हेरिएबल घेतलाय तिथं. क्लिअर आहे? तर रिझल्ट मध्ये आता आर व्हॅल्यू किती आली त्याची? 70, आणि तीच आपण इथं % घेऊन प्रिंट केली. तर हे एक नॉर्मल एक्झाम्पल होतं ऍडिशन ऑफ 2 नंबर्सचं बाय युझिंग फंक्शन. तर फंक्शन आलं तर फंक्शनची डिक्लेरेशन येणार आणि फंक्शनचं डेफिनेशन पण येणार. त्याच्यानंतर थर्ड पार्ट कुठला येईल? फंक्शन कॉल. हा इथं आपण फंक्शनला कॉल सुद्धा दिलाय. फंक्शन कॉल देताना फंक्शन नेम आणि त्याचे पॅरामीटर्स, परत तो इंटिजर रिटर्न करतोय. तो इंटिजर रिटर्न जो होतोय तो मी रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये टाकतोय. बरोबर? त्याच्यामुळे रिझल्ट मध्ये ह्या फंक्शननी काम करून जो आउटपुट देणार आहे तो मला कशात येईल? रिझल्ट नावाच्या व्हेरिएबल मध्ये. आता हा प्रोग्राम मी रन करतो. याच्या आधीचं जे प्रोग्राम तुम्ही लिहिलाय तो काय होताय? नॉन युजिंग फंक्शन, म्हणजे फंक्शन त्याच्यामध्ये यूज झालंच नव्हतं, सगळं मेन मध्ये लिहिलं होतं बिझनेस लॉजिक. आणि पहिला प्रोग्राम आपण बघतोय त्याच्यामध्ये फंक्शन आपण यूज केलंय कशासाठी? ऍडिशन ऑफ 2 नंबर साठी. हा प्रोग्राम रन केला, सेम आपण सबट्रॅक्शन साठी पण करणार, सेम मल्टिप्लिकेशन साठी करणार, सेम डिव्हिजन साठी करणार. पण मेन फंक्शन मध्ये 3 पार्ट जे येतात: डिक्लरेशन, फंक्शन काय यूज करायची ती यूज केस, त्याच्यानंतर फंक्शनचं डिक्लरेशन आणि फंक्शनचं डेफिनेशन. ऍक्च्युअल बिझनेस लॉजिक ऑलवेज कशात लिहायचं? फंक्शन मध्ये. सगळा प्रोग्राम मेन मध्ये लिहायचा नाही. ओके, कळालंय? फंक्शनची यूज केस, फंक्शन काय यूज करायचं, जे आपण डेफिनेशन मध्ये लिहिलंय तेच आपण तिथं पाहिलं. आउटपुट आलं ऍडिशन ऑफ 2 नंबर इज 70. आता हे ऍडिशन जी आली ती कशी आली? फंक्शन यूज करून. कारण ऍडिशनचा जो सिंटॅक्स आहे तो आपण कशात लिहिलाय? फंक्शन मध्ये. तर याचं एक्झिक्युशन कसं होईल? लाईन नंबर 8, 9 ला तो NO1 आणि NO2 ला इनिशियलाइज कराल 30 आणि 40 आर व्हॅल्यू. नंतर लाईन नंबर 10 ला ज्यावेळेस जाईल तो काय जाईल? फंक्शन मध्ये जाईल, ऍडिशन नावाच्या फंक्शन मध्ये. इथंही एक्झिक्यूट होईल NO1 प्लस NO2, आणि त्याच्यानंतर ती व्हॅल्यू रिटर्न होऊन ती रिझल्ट मध्ये जाईल आणि प्रिंट होईल. कळालं? ऍडिशन ऑफ 2 नंबर्सला मी कसं केलंय चेंज? प्रोग्राम फंक्शन्सनी कसा रन केलाय हे सगळ्यांना समजलंय. आणि हा प्रोग्राम पण लिहून घ्या, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स बाय युझिंग फंक्शन. तर याच्यामध्ये 3 स्टेप आपण केल्यात. 3 स्टेप कुठला? की फंक्शन डिक्लेअर केलंय, पहिली स्टेप 1.1 म्हणा याला. त्याच्यानंतर 1.2 फंक्शन कॉल पण केलाय, आणि 1.3 फंक्शनची डेफिनेशन पण लिहिली. ऍडिशन ऑफ 2 नंबर्स बाय युझिंग फंक्शन ही तुमची नेक्स्ट असाइनमेंट असेल. ऍडिशन ऑफ 2 नंबर्स नॉर्मल वेनी जर आपण ऑलरेडी केलंय, पण तो प्रोग्राम परत रन करा, कारण तो रन केल्यावरच तुम्हाला फंक्शन नीट समजेल. आता याच्यामध्ये मी तुम्हाला यूज केस पण दाखवतो. मला ऍडिशनचं 2 नंबर वेगळे द्यायचेत आता पुढच्या टाइमला, तर मग मला परत ऍडिशनचा कोड लिहायची गरज नाही. एकदा फंक्शन माझ्याकडे आहे, मी फक्त कॉल मारणार त्याला. कारण जी आपण लाईन लिहिली इथं रियुजेबिलिटी, बरोबर, फंक्शन शिकतानाच आपण इथं जी लाईन लिहिली व्हाय फंक्शन रियुजेबिलिटी पर्पज, तर रियुजेबिलिटी कशी अचीव होते प्रोग्राम मध्ये त्याच एक एक्झाम्पल आपण रन पण करून बघणार आहोत. हा प्रोग्राम लिहून घ्या, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स बाय युझिंग फंक्शन. ओके, तर हे नाव पण असेच टाका. 1.1 ला फंक्शन डिक्लरेशन कसं केलंय, डिक्लरेशनचा सिंटॅक्स, मेन मध्ये 2 व्हेरिएबल घेतलेत, त्याच्यानंतर फंक्शनला कॉल मारलाय, आणि कॉल मारल्यानंतर जी व्हॅल्यू रिटर्न झाली रिझल्ट मध्ये जी असाइन झाली ती आपण इथं प्रिंट केली, म्हणून आपल्याला आउटपुट प्रिंट झाले 70. ओके, आणि अजून कंट्रोल फ्लो कसा जातो हे समजण्यासाठी तुम्ही आयदर डिबगर पण लावू शकता. डिबगर साठी आपण सेशन पण घेणार आहेत की डिबगर मध्ये कशा व्हॅल्यू पॉप्युलेट होतात आणि व्हेरिएबल्स कशा जातात.
किंवा दुसरा वे काय आहे की तुम्ही प्रिंटएफ चे स्टेटमेंट्स पण टाकू शकता. म्हणजे इथं टाकू शकता की इनसाइड फंक्शन ऍडिशन. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की त्या फंक्शन मध्ये कॉल गेलाय का नाही. आउटपुट तर येतंय पण मग ते फंक्शन यूज करून आलंय का. तर हे जर समजायचं असेल तर इथं बघा इनसाइड फंक्शन ऍडिशन असं आउटपुट पण इथं प्रिंट झालंय. इथं /n पण तुम्ही लावून बघू शकता. तर डिबगिंग स्टेटमेंट साठी तुम्ही असे प्रिंटएफ प्रोग्राम मध्ये ऍड करू शकता की कंट्रोल फ्लो कसा चाललाय, त्या फंक्शनला खरंच कॉल जातोय का हे समजण्यासाठी. आता इथं बघा हे प्रिंटएफ स्टेटमेंट नंतर एक्झिक्यूट झालं लाईन नंबर 10, पण त्याच्या आधी मला इनसाइड फंक्शन ऍडिशन ही लाईन इथं एक्झिक्यूट झाली. का झाली तर लाईन नंबर 9 मध्येच फंक्शनला कॉल आपण दिलाय, कंट्रोल लगेच तिकडे जाईल. ओके, हा प्रोग्राम सगळे लिहून घ्या. तर आज आपण एकच प्रोग्राम इथं घेणार आहेत, ऍडिशन ऑफ 2 नंबर्स आणि फंक्शन. तर आपण कन्सेप्ट बघा कुठले बघितलेत आज, की व्हॉट इज फंक्शन, why we should use for function, there is always only one function available inside any C program having name main. त्याला आपण दुसरं नाव पण काय दिलं, एंट्री पॉइंट फंक्शन. एक फंक्शन तर असतंच जे मेन एंट्री मारायचं काम करत, पण बाकीचे पण फंक्शन तुम्ही युजर डिफाईन फंक्शन्स ऍड करू शकता. डिराइव्ह डेटा टाईपचा एक हा पहिला टाईप आहे फंक्शन. आणि फंक्शन कशासाठी वापरलं जातं तर युजेबिलिटीसाठी, प्रोग्रामची रिडायबिलिटी वाढवण्यासाठी आणि टीम डेव्हलपमेंटच्या प्रोजेक्टसाठी फंक्शन्स वापरले जातात. तर फंक्शन मध्ये 3 पार्ट येतात. एक फंक्शन डिक्लरेशन करणं, डिक्लरेशन मध्ये आपण त्या फंक्शनचं नाव लिहितो, फंक्शनला कुठले पॅरामीटर जातात ते पण लिहितो, आणि फंक्शनचं तो काय रिटर्न करणार आहे हे पण आपण तिथं लिहितो. तर डिक्लरेशन मध्ये ऍक्च्युअल कोड असतो का तर नाही, तो फक्त सांगतो की या फंक्शनला काय पॅरामीटर असतील आणि फंक्शनचं आउटपुट काय असेल. ओके, आणि ऍक्च्युअल जी फंक्शनची डेफिनेशन असेल त्याच्यामध्ये त्याचं बिझनेस लॉजिक असतं. आता हे समजण्यासाठी एक मी रिअल लाईफ एक्झाम्पल सांगतो. आपण कुठं पण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या हॉटेलच्या कागदावरती आपल्याला लिहिलेलं असतं की वडापाव 10 रुपयाला, चहा 20 रुपयाला, बरोबर, कॉफी 20 रुपयाला, असं काहीतरी तिथं लिहिलेलं असतं. आता ते तुम्ही जे कागदावरती लिहिलेलं असतं किंवा त्या पर्टिक्युलर प्रॉस्पेक्टवरती जे लिहिलेलं असतं त्याला तुम्ही काय म्हणा, डिक्लरेशन. कारण ती पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी काहीतरी इनपुट दिल्यानंतर त्याचा आउटपुट तुम्हाला भेटणार आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही कॉफी बघितली तर कॉफीला तुम्हाला 20 रुपये द्यायला लागतील, तेव्हा ती कॉफी तुम्हाला बनवून भेटेल. पण आता ते डिक्लेअर करून ठेवलंय त्याने कागदावर की त्याला इनपुट लागेल, तुम्हाला काहीतरी त्याला पैसे द्यायचे, तर ते काय असणार आहे, इनपुट. आणि कॉफी बनवणं हे त्याचं फंक्शन झालं. पण कॉफी बनवून झाल्यानंतर ऍक्च्युअल कॉफी तुम्हाला जी भेटेल ती त्याची रिटर्न व्हॅल्यू, बरोबर, ती त्याची रिटर्न व्हॅल्यू. तसं तुम्ही प्रोग्राम मध्ये पण या फंक्शनला मॅप करा. आणि तसाच विचार करा, रिअल लाईफ मध्ये पण आपण दिवसभरात कितीतरी फंक्शन्स करत असतो. कोणाला काहीतरी काम सांगतो, काम सांगताना काहीतरी इनपुट त्याला देतो आणि त्याच्याकडून एक्सपेक्ट करतो की मला हे काहीतरी आउटपुट दे, बरोबर. तर आपण स्वतः सुद्धा मग त्याच्यामध्ये त्या केसमध्ये आपण काय होतो की मेन फंक्शन होतो, आपल्याकडून त्या फंक्शनला कॉल गेलाय ना. आपण सकाळी उठलो आणि आपण नंतर त्याला काहीतरी काम सांगितलं, मग तो काय करणार, आपल्याकडून काहीतरी इनपुट घेणार, त्या पर्टिक्युलर फंक्शनची डेफिनेशन तयार करणार, त्या फंक्शनची डिक्लरेशन तयार करणार आणि ठरवणार हे इनपुट मला जे तू दिलंय म्हणजेच मेन फंक्शनने दिलंय ते पुढे जाऊन मी तिथं त्याचा यूज करून काहीतरी त्याच्यातून आउटपुट बनवून आणणार आहे आणि परत कोणाला देणार, आपल्यालाच देणार, बरोबर. तर हे सगळं म्हणजे रिअल लाईफ एक्झाम्पलशी मॅप करूनच ही लँग्वेज बनवली गेलेली असते. सेम म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही रिअल लाईफ एक्झाम्पल्स घुसवू शकता. एकदा कन्सेप्ट तुम्हाला समजलं की तुम्ही मग त्याच्यानंतर ते तुम्हाला खूप इझी जाणार, रिअल लाईफ एक्झाम्पलशी मॅप करत चाला कुठला पण कन्सेप्ट. ओके, ज्यावेळेस तुमची थिंकिंग तशी वाढेल त्यावेळेस तुम्हाला प्रोग्रामिंग समजायला खूप सोपं जाईल आणि कन्सेप्ट तर लगेच लक्षात येईल. ओके, तर आता म्हणजे आपल्या लाईफमध्ये पण आपण करतो की मला फॉर एक्झाम्पल आपल्याला भरपूर काही गोष्टी करायच्यात, एका दिवसात आपला पण काहीतरी टाइम लिमिट असतो. 24 आवर्स मध्ये आपण काहीच गोष्टी करू शकतो, सगळ्या गोष्टी आपण करू शकत नाही. तर त्याच्यासाठी मग आपण काही लोक हाताखाली घेतो, आपण त्यांना सांगतो की तू हे काम कर, तू ते काम कर, तू ते काम कर. तर प्रोग्रामची इफिशियन्सी वाढते, म्हणजे आपण त्याला काम डेव्हलप एक म्हणजे
सिग्रिगेट करून देतो. प्रत्येकाचं काम किंवा प्रत्येकाची फंक्शनॅलिटी काहीतरी वेगळी असं, त्याला आपण काहीतरी इनपुट देतो आणि आउटपुट आपण एक्सपेक्ट करतोच त्याच्याकडून, ते कम्प्लीट झालं पाहिजे. बरोबर. तर हे सगळं काम या मेन फंक्शन्स मधून होत असतं. मेन फंक्शन सगळ्यांना कॉल द्यायचं काम करतो. आणि एक काम झालं की लाईन पर्टिक्युलर ही प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज आहे, सी लँग्वेज. तर याच्यानंतर तुम्ही पुढचं फंक्शन पुढच्या लाईनला लिहू शकता. म्हणजे प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज म्हणजे काय, एक प्रोसिजर एक्झिक्यूट झाली की पुढची प्रोसिजर एक्झिक्यूट होणार. आता इथं तुम्ही 2 पॅरामीटर पास केले, रिझल्ट इथं प्रिंट केला लाईन नंबर 9 आणि 10 ला. तर याच्यानंतर मला आणखी 2 व्हेरिएबल्स पास करायचे होते. परत मला ऍडिशनचा प्रोग्राम पास करायचा आहे, पण मला दुसरे व्हेरिएबल्स इथं पाहिजेत कुठले तरी. 3 घेऊ, 3 इक्वल टू 50 घेऊ आणि इंट 4 इक्वल टू 90 घेऊ. ओके. आणि सेम ऍडिशनचा प्रोग्राम मला आणखी इनपुट बदललं मी, फक्त 3 आणि 4 पाहिजे. या 2 नंबरची ऍडिशन करून दे. परत मी कोड लिहिलाय का नाही, कोड माझा ऑलरेडी आहे, रियूज करायचा आहे मला, फक्त फंक्शनला कॉल मारायचा. त्याच्यानंतर मला आउटपुट आलं पाहिजे. तर इथं आउटपुट आल्यानंतर मी /n पण टाकतो आणि इथं /n टाकतो. तर पहिल्यांदा कॉल मारलाय त्यावेळेस माझ्या व्हॅल्यू काय 30 आणि 40, आउटपुट 70 आलं पाहिजे. दुसऱ्या वेळेस कॉल मारलाय 50 आणि 90, आउटपुट 140 आलं पाहिजे. आता प्रोग्राम रन करू. ओके. इथं हा जो व्हेरिएबल आहे रियूज करूयात. ओके. प्रोग्राम रन केला, आउटपुट आलं. पहिल्यांदा आउटपुट आले 70. दुसऱ्या वेळेस परत त्यांनी फंक्शनला कॉल मारला, त्याच्यामुळे इनसाइड फंक्शन ऍडिशन अशी लाईन प्रिंट झाली आणि 140 आउटपुट पण आलं. म्हणजे रियुजेबिलिटी बघितली कशी यूज झाली. 2 व्हेरिएबल फक्त मी चेंज केले, मला परत कोड लिहायची गरज नाही. इनपुट मी चेंज करणार आणि काम त्याच फंक्शन मधून करून घेणार. परत कोड लिहायची गरज नाही. एकदा फंक्शन डेव्हलप झालं की रियुजेबिलिटी तुम्ही वाढवत राहायची, रियूज करायचं ते फंक्शन. ओके. क्लिअर आहे फंक्शन का यूज करायचंय. आणि ऍडिशन ऑफ 2 नंबरचा पण प्रोग्राम आज पाहिलाय. तसंच मग तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायचंय तर कुठं चेंज होईल, एकाच ठिकाणी चेंज होईल. मल्टिप्लिकेशन करायचंय तर 2 पॅरामीटर लागणार, फक्त बिझनेस लॉजिक मध्ये प्लसच्या ऐवजी इंटू करायचं. मल्टिप्लिकेशन तुम्हाला करून देईल. मग मल्टिप्लिकेशन करायचंय तर मग फंक्शनचे नाव तसे ठेवा, ऍडिशन जागेवर त्याला मल्टिप्लिकेशन मान. बरोबर. तर असा आज आपण ऍडिशन्स बघितलंय. तसं मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मॉड हे तुम्ही ट्राय करा आता बाय युजिंग फंक्शन. या प्रोग्राम मध्ये डाऊट आहे कोणाला, फंक्शन कसं काम करते, फंक्शनचे डिक्लरेशन्स म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर फंक्शन्सचा डेफिनेशन कशी लिहायची, आज आपण इथं थांबूयात. तर व्हेरी फर्स्ट प्रोग्राम आज आपण बघितला, ऍडिशन ऑफ 2 नंबर बाय युजिंग फंक्शन. आणि थेरॉटिकल कन्सेप्ट मध्ये आपण बघितलं की फंक्शन काय आहे, फंक्शन काय यूज करायचंय, फंक्शन्स मधले कुठले पार्ट्स येतात. तर 3 पार्ट इथे येतात, डिक्लरेशन, डेफिनेशन अँड फंक्शन कॉल. ओके. क्लिअर आहे. लिहून झालंय सगळ्यांचा कोड, लिहून घ्या. नसल झाला तर सिंटॅक्स लिहून घ्या. डिक्लरेशन कसं केलंय, फंक्शनला कॉल कसा केलाय आणि फंक्शनची डेफिनेशन कशी लिहिली. आज आपण इथं थांबूयात आज. आणि असाइनमेंट मध्ये सगळ्यांनी करायचं नॉर्मल ऍडिशनचा प्रोग्राम, त्याच्यानंतर दुसरी असाइनमेंट ऍडिशन ऑफ 2 नंबर्स बाय युजिंग फंक्शन, आणि तिसरी असाइनमेंट मग मल्टिप्लिकेशनची पण करा. तीन असाइनमेंट सगळ्यांनी करायचे. क्लिअर आहे सगळ्यांना. आज जे झालंय त्याच्यात डाऊट्स आहेत, डाऊट असतील तर विचारा. खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे आणि परीक्षेला जे राहणार आहेत, म्हणजे तुम्ही 10 मार्क या टॉपिकवर घेणार आहेत. फंक्शन जर आलं तर तुम्हाला 10 मार्क फिक्स पडणार त्याच्यात. आणि याच्या आधीचे जो आपलं झालंय, म्हणजे 40 मार्काचा पेपर अज्युम करतोय आम्ही, जर 40 मार्काचा असेल तर याच्या आधीचा आपलं जेवढा पाठ झालाय तो तुमचा 10 ते 12 मार्कांचा आहे. 12 म्हणण्यापेक्षा मी 15 मार्क म्हणेल. आणि फंक्शन हा एकच टॉपिक तुम्हाला 10 मार्क मिळून देईल. म्हणजे 25 मार्क 40 मधले एवढ्याच सिलेबस मध्ये तुम्ही पाडू शकता. जेवढं आपण झालंय ना तेवढंच. आणि परीक्षा झाल्यानंतर आपण भेटणार परत.
ज्यावेळेस सी लँग्वेजचा पेपर तुम्ही देणार त्यावेळेस क्वेश्चन पेपर बघितल्यावर कळेल तुम्हाला की आपण कुठले टॉपिक घेतले होते आणि तेच प्रोग्राम सगळे त्याच्यात आलेत का नाही किंवा तेच कन्सेप्ट त्याच्यात आलेत का नाही. त्याच्यामुळे फंक्शन्सला लक्ष देऊन सगळ्यांनी बघायचे. किंवा फंक्शन्स हा जेनेरिक टॉपिक आहे, मी सुरुवातीला सांगितलं. जे सी मध्ये फंक्शन आहे ते सी प्लस प्लस मध्ये, तेच जावा मध्ये, तेच पायथॉन मध्ये, तेच नोड जेएस मध्ये, तेच बाकी सगळ्या लँग्वेज मध्ये कोर कन्सेप्ट आहे फंक्शन. ओके, तर आपण थांबूयात.